हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आज आपण बघणार आहोत लव्ह रीडिंग. बघूया प्रेमामध्ये तुमच्या पर्सनल लाईफमध्ये आता काय बदल होणार आहेत. बघूया काय तुमच्या लव्ह लाईफमध्ये बदल होणार आहेत. ओके. मला ना गाणं आठवतंय. मला खूप वेळा असं होतं की गाणं चॅनल होतं सॉंग्स. कहो ना कहो ये आंखें बोलती है ओ सनम ओ सनम ओ मेरे सनम ना 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 ना. माहित नाही, ते गाणं तुम्ही ऐकू शकता. त्यामध्ये तुम्हाला काही मेसेज नक्की मिळेल. सगळ्यात पहिल्यांदी आहे द फूल कार्ड. याला बॉटम ऑफ अ डेक म्हणतात की तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात. तर मला असं वाटतंय की तुम्ही न्यू बिगिनिंगच्या एनर्जीमध्ये आहात. तुम्ही खूप बिनधास्त माइंडसेटमध्ये आता जात आहात की जे होईल ते होईल, बघूया जे काय होतंय ते. होपफुल आहात पण अटॅच नाही आहात. सो मला असं वाटते ही खूप सुंदर एनर्जी आहे. तुम्ही याच एनर्जीमध्ये राहा. जर तुम्ही या एनर्जीमध्ये नसाल तर या एनर्जीमध्ये येण्याचा प्रयत्न करा. वाव. दी हेरोफंट. सगळ्यात पहिल्यांदी कार्ड मला मॅरेजचं दिसतंय. जर तुम्ही सिंगल आहात तर तुमचा राईट पार्टनर तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतो. जर तुम्ही मॅरिड आहात तर तुमचं मॅरिड लाईफ सुंदर बनू शकतं. आणि जर तुम्ही कमिटेड आहात किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या रिलेशनशिपमध्ये आहात तर डेफिनेटली कमिटमेंट मिळू शकते. मॅरेजचे चान्सेस आहेत, कम्युनिकेशनचे चान्सेस आहेत. ओके. आणि जर तुमच्यामध्ये काही वादविवाद असतील तर तुम्ही बसून बोलून त्या गोष्टी कम्प्लीट पूर्ण तत्वामध्ये नेण्याचे प्रयत्न कराल, म्हणजे वाद संपवण्याच्या दृष्टीने दिसतंय. द जजमेंट. येस, तुम्ही खूप स्वतःमध्ये बदल घडवत आलेला आहात आणि त्यामुळे हा बदल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बघायला मिळतोय. सो जे हे व्हिडिओ बघतायत ते ऑलरेडी द फूलच्या एनर्जीमध्ये आहेत. डेफिनेटली जर तुम्ही सिंगल आहात तुमच्या लव्ह लाईफमध्ये न्यू बिगिनिंग होताना मला दिसतीये. डेटिंगवर जाताना दिसताय. तुम्ही डेट करू शकता, प्लॅन्स करू शकता, फिरायला जाऊ शकता, ट्रॅव्हल करू शकता. आणि तुमच्या पण या सगळ्या गोष्टींमध्ये ना तुम्हाला तुमच्या करिअरवर लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे जितकं तुम्ही करिअरमध्ये स्वतःला झोकून द्याल, तुमच्या स्वतःवर जितकं तुम्ही लक्ष द्याल तितकं तुमच्या लाईफमध्ये तुमची स्वप्न पूर्ण होतील, रिलेशनशिपमध्ये चेंजेस होतील. कारण समोरचा जो पर्सन आहे ते तुमच्यावर नजर ठेवून आहेत आणि जितकं तुम्ही स्वतःमध्ये राहाल तितकं तो व्यक्ती इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊन तुमच्याशी कम्युनिकेशन करू शकतात. कुणाकुणी सोशल मीडिया थ्रू भेटू शकतात, कुणी वर्किंग एरियामध्ये भेटू शकतात. आणि नाईट ऑफ वॉन्ड्स, तुमच्यामध्ये एक पॅशनेट रिलेशनशिप बिल्ड होणार आहे. सो येस, येत्या 14 to 15 डेजमध्ये ही गोष्ट होऊ शकते. सो तुमची लव्ह लाईफ जी आहे ती खूप पॅशनेट होणार आहे. म्हणजेच त्याला उत्तेजित म्हणतात मराठीत, पण ते ऐकायला खूप विचित्र वाटतं म्हणून पॅशनेट होत आहात. सो येस, डेफिनेटली तुमच्या लव्ह लाईफमध्ये एक नवीन रंग चढणार आहे. ये लाल इश्क व्हॉटेवर. मला खूप गाणी सुचतात. सो आय एम लाईक धिस ओनली. सो येस, हीच होती आजची रीडिंग. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. माझा यूट्यूब चॅनल दी एम्प्रेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जितकं होईल तितकं तुम्ही आपल्या मराठी लोकांमध्ये हा चॅनल स्प्रेड करत राहा. थँक्यू सो मच.